डोंगररांगांनी वेढलेला प्राचीन किल्ल्याचे साक्षीदार असलेला आणि लाखो भक्तांची श्रद्धास्थान असलेला हे ठिकाण म्हणजेच माहूर. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या तिन्हींचा अनोखा संगम म्हणजे माहूरगड. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये माहूर वसलेले आहे. इथून आपल्याला दिसतो उंच डोंगरावर उभारलेला भव्य माहूरगड किल्ला आणि त्याच डोंगरमाथ्यावर विराजमान असलेली श्री रेणुका माता. माहूरगड हा फक्त धार्मिक नाही तर सैनिकी दृष्टीनेही महत्वाचा किल्ला होता. यादव काळात याचा उल्लेख आढळतो. पुढे बहामनी, आदिलशाही, निजामशाही आणि मुघल या सर्वांनी इथे आपला ताबा ठेवला. मराठ्यांच्या काळातही हा किल्ला काही काळ महत्वाचा ठरला. उंचावरून संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवता यावी यासाठीच हा किल्ला डोंगर शिखरावर उभारला गेला. किल्ल्याभोवती तटबंदीचे अवशेष, मोठमोठे दरवाजे आणि दगडी पाण्याच्या टाक्या आजही दिसतात. पूर्वीच्या तोफा आणि शस्त्रांचे ठसे येथे उमटलेले आहेत. डोंगराच्या उंचावरून दिसणारा निसर्ग शत्रूंसाठी आव्हान आणि पर्यटकांसाठी आज एक सुंदर दृश्य. परंतु माहूरचे खरे वैभव म्हणजे येथे असलेले श्री रेणुका मातांचे मंदिर. हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात येथे प्रचंड गर्दी होते. श्री रेणुका माता या परशुरामांच्या माता. एकदा त्यांच्या पती जमदग्नी ऋषींनी काही कारणास्तव पुत्र परशुरामाला आईचा वध करण्याची आज्ञा केली. पित्याच्या आज्ञेला मान देत परशुरामांनी वध केला. परंतु नंतर त्यांनी पित्यालाच वर मागितला, आईला पुन्हा जीवदान द्या. त्यामुळे रेणुका माता पुन्हा प्रकट झाल्या. आजही माहूर येथे त्या माता सर्वांच्या रक्षणासाठी विराजमान आहेत. माहूर हे फक्त इतिहास आणि पुराणकथांचं ठिकाण नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहे. नवरात्रोत्सवात इथे होणाऱ्या यात्रेत भक्तीचा महासागर उसळतो. श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावानं इथे येणारे भाविक माहूरगडाला वेगळंच तेज देतात. माहूरगड हा फक्त एक किल्ला नाही, तो इतिहासाचं स्मारक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे आणि निसर्गाचं अद्भुत देणं आहे. इथे आल्यावर मनाला शांतता मिळते आणि आत्म्याला उभारी. तर मंडळी, जर तुम्ही अजून माहूरला भेट दिली नसेल तर एकदा नक्की या आणि अनुभव घ्या या दिव्य स्थळाचा.